बृहन्मुंबईतल्या संरक्षित क्षेत्रावर असलेल्या इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी सरकार हाऊसिंग फॉर ऑल ही योजना आणणार. मुख्यमंत्र्यांची विधानसभेत निवेदनाद्वारे घोषणा. मुंबईत 50 एकरपेक्षा मोठ्या भूखंडांवर समूह पुनर्विकास प्रकल्प राबवणार. विविध पुनर्विकास योजना राबवून बाहेर गेलेल्या मुंबईकरांना परत आणणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आश्वासन. राज्यातल्या शिष्यवृत्ती योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकतेसह समतोल राखण्याचा प्रयत्न. मात्र गरीब वंचित विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ देणार नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही. राज्यातल्या पणन व्यवस्थेत क्रांतिकारक बदल करणारं महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन सुधारणा विधेयक विधिमंडळात मंजूर. शेतमालाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ होणार उपलब्ध. विधिमंडळात अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरू. शेतकऱ्यांकडे सरकारनं संपूर्ण दुर्लक्ष केल्याचा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचा चर्चेमध्ये आरोप. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठीच्या ई-केवायसी प्रक्रियेत चूक झाली असल्यास एकदाच सुधारणा करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत. अदिती तटकरे. केंद्र सरकारच्या प्रयत्नातून नक्षलवादाशी जोडलेले अनेक तरुण क्रीडा क्षेत्राकडे वळल्याचं सांगत छत्तीसगडची बस्तर भूमी सर्वाधिक विकसित क्षेत्र बनवू. अमित शहा. संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातल्या हुतात्म्यांना राष्ट्राचं नमन. संसद भवन परिसरात उपराष्ट्रपती पंतप्रधानांसह मान्यवरांनी वाहिली आदरांजली. राजस्थानमधल्या सिलीसर आणि छत्तीसगडमधल्या कोपरा जलाशयांचा रामसर स्थळांमध्ये समावेश. देशातल्या एकूण रामसर स्थळांची संख्या 96 पर्यंत पोहोचली. आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित. नमस्कार. 9:30